नमस्ते, केदार सीकर सनातन संस्कार चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण ऐकणार आहोत BGM-005 म्हणजे BGM-005 भगवद्गीता मराठी भाष्य वाचन भाग क्रमांक 5। पुन्हा एकदा सांगतो, भगवद्गीता मराठी भाष्य वाचन भाग क्रमांक 5। मागच्या चौथ्या भागामध्ये आपण पहिला अध्याय वाचायला सुरुवात केलेली होती आणि पहिल्या अध्यायातल्या 6व्या श्लोकापर्यंत आपण पोहोचलो होतो। आता ह्या BGM-005 मध्ये आपण पहिल्या अध्यायाच्या 7व्या श्लोकापासून सुरुवात करणार आहोत। वस्तुतः वाचन चालू करण्यापूर्वी आपली नेहमीची विनंती की कृपया या व्हिडिओला लाईक करा, छोटीशी का होईना एक कॉमेंट लिहा। जरी मला उपदेश केलात, मला सल्ला दिलात, माझ्या चुका दाखवल्यात तरी चालतील, पण एक छोटीशी कॉमेंट करा। त्या कॉमेंटचा आणि लाईक्सचा हा व्हिडिओ जास्तीत जास्त सनातनी लोकांपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ह्या आपल्या लाईक्सचा आणि कॉमेंटचा मला खूप उपयोग होतो। आर्थिक फायदा शून्य आहे, पण ह्या कॉमेंट्सचा उपयोग मला अशा पद्धतीने होतो। म्हणून आपल्याला ही विनंती आहे की लाईक्स आणि कॉमेंट्स करा आणि आपल्या मित्र, नातेवाईक, परिवार, कुटुंब, पुढची पिढी, मागची पिढी या सर्वांना हे ऑडिओ रिकमेंड करा किंवा शेअर करा, फॉरवर्ड करा, ही आपल्याला नम्र विनंती आहे। चला तर मग सुरुवात करूयात भगवद्गीता मराठी भाष्य वाचनाला। ओम श्री परमात्मने नमः। आता 7व्या अध्यायाच्या 7व्या श्लोकाचा संबंध। पांडव सेनेतील मुख्य योद्ध्यांची नावे सांगितल्यावर दुर्योधन आता द्रोणाचार्यांनी आपल्या सेनेतील मुख्य योद्ध्यांची ओळख करून घेण्याची विनंती करत आहे। 7वा श्लोक भगवद्गीता श्रीमद भगवद्गीता अध्याय 1 अर्जुन विषाद योग आणि त्यातला श्लोक 7वा। अस्माकंतु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान् ब्रवीमिते। पुन्हा एकदा म्हणतो, अस्माकंतु विशिष्टाये तान्निबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थ तान् ब्रवीमिते। मी फक्त श्लोक म्हणण्याचा एक वेगळा उपक्रम करणार आहे, ज्या उपक्रमामध्ये मी फक्त श्लोक म्हणणार आहे, भगवद्गीतेचे श्लोक म्हणणार आहे। माझा पहिला उपक्रम होता हिंदी भगवद्गीतेचे श्लोक आणि त्याचा हिंदी अनुवाद, हा माझा एक उपक्रम आहे। आता आपण जो ऐकतो आहोत हा भगवद्गीता मराठीचा दुसरा उपक्रम आहे आणि तिसरा उपक्रम मी करतो आहे ज्यामध्ये फक्त भगवद्गीतेचे श्लोक असणार आहेत, त्याच्यामध्ये दुसरं काही नसणार आहे। त्यामध्ये मी ही भगवद्गीतेचे श्लोक शुद्ध रूपाने म्हणण्याचा प्रयत्न करणार आहे। आत्ता माझा फोकस शुद्ध रूपाने म्हणण्यावरती नाहीये, गीता समजावून घेण्यावरती माझा फोकस आहे। आता या 7व्या श्लोकाचा अर्थ किंवा अनुवाद ज्याला म्हटलं जातं, हे ब्राह्मण श्रेष्ठ आपल्यातील जे महत्त्वाचे आहेत ते जाणून घ्या। आपल्या माहितीसाठी माझ्या सैन्याचे जे जे सेनापती आहेत ते मी आपल्याला सांगतो। आता त्याच्यावरचा पहिला प्रश्न, 7व्या श्लोक पहिला प्रश्न, तू या शब्दाचा अर्थ काय आहे आणि तू या पदाचा अर्थ काय आहे आणि अस्माकम बरोबर त्याचा उपयोग करून कोणता भाव दर्शविला आहे। तू हे पद येथे सुद्धा या अर्थाने आले आहे। त्याचा अस्माकम बरोबर उपयोग करून दुर्योधन असे सांगू इच्छितो की केवळ पांडव सेनेतच नव्हे तर आपल्या बाजूला सुद्धा पुष्कळसे महान शूरवीर आहेत। यातनं या प्रश्न उत्तरातून आपल्याला व्याकरण पण समजतंय, संस्कृत पण समजतंय, त्या दुर्योधनाच्या किंवा अर्जुनाच्या किंवा श्रीकृष्णाच्या मनामधले भाव सुद्धा आपल्याला समजतायत। हा आपला या उपक्रमाचा फायदा आहे। पुस्तकावरील भाष्य, भगवद्गीतेवरील भाष्य वाचण्याचा हा आपला फायदा आहे। नुसती भगवद्गीता आणि त्याचा अनुवाद वाचला तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला समजणार नाही। पुढचा प्रश्न, विशिष्टः पदाचे लक्ष्य कोणते आहे। आता त्याचं उत्तर, आणि निबोध या पुन्हा एकदा प्रश्न वाचतो, विशिष्टः या पदाचे लक्ष्य कोणते आहे आणि निबोध या क्रियापदाचा भाव कोणता आहे। उत्तर, दुर्योधनाने स्वतःच्या सेनेतील सर्वात जास्त वीर, धीर, बलवान, बुद्धिमान, साहसी, पराक्रमी, तेजस्वी आणि शस्त्रविद्या विशारद असे जे पुरुष आहेत त्यांचा निर्देश विशिष्टः या पदाने केलेला आहे। निबोध या क्रियापदाने असे सुचवले आहे की आपल्या सेनेमध्येही अशा सर्वोत्तम शूरवीरांची कमतरता नाही। त्यातील काही निवडक वीरांची नावे तुमच्या माहितीसाठी मी सांगतो, ती ऐका। आता संबंध पुढच्या श्लोकाचा 8व्या श्लोकाचा संबंध।
आता 2 श्लोकात दुर्योधन आपल्या बाजूच्या मुख्य वीरांची नावे सांगून इतर वीरांच्यासह त्यांची प्रशंसा करतो। आता पुढच्या 2 श्लोकांमध्ये दुर्योधन आपल्या म्हणजे कौरवांच्या बाजूच्या लढवय्ये जे आहेत त्यांची नावं सांगणार आहे आणि त्यांची प्रशंसा करणार आहे। 2 श्लोक एकाबरोबर एक असतील। भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च। पुन्हा एकदा वाचतो। भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजयः अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैव च। 8वा श्लोक अर्थ। आपण द्रोणाचार्य, पितामह भीष्म, कर्ण, युद्धात विजयी होणारे अश्वत्थामा, विकर्ण तसेच सोमदत्ताचा मुलगा पुरीश्रवा। 8वा आणि 9वा श्लोक एकत्र घेतलेले नाहीयेत। मला वाटलं होतं दोघांमध्ये नावं आहेत म्हणून एकत्र असतील, पण एकत्र घेतलेले नाहीयेत। 8वा वेगळा ठेवलाय त्यांनी आणि 9वा वेगळा ठेवला आहे। पुन्हा एकदा अर्थ वाचतो। आपण द्रोणाचार्य, पितामह भीष्म, कर्ण, युद्धात विजयी होणारे कृपाचार्य, अश्वत्थामा, विकर्ण तसेच सौमदत्ताचा मुलगा भूरिश्रवा हे लोक आहेत। आता प्रश्न 8व्या श्लोकावरचा प्रश्न। द्रोणाचार्य हे कोण होते आणि दुर्योधनाने त्यांना तुम्ही असे म्हणून सर्व वीरांमध्ये सर्वात प्रथम त्यांचे नाव का घेतले? द्रोणाचार्यांचं नाव सर्वात प्रथम का घेतलं? द्रोणाचार्य हे महर्षी भरद्वाजाचे पुत्र होते। त्यांनी महर्षी अग्निवेश यांचेकडून व परशुरामाकडून रहस्यासह सर्व अस्त्रशस्त्रे मिळवली होती। ते वेदांगाचे ज्ञाते, महान तपस्वी, धनुर्वेद व शस्त्रास्त्र विद्येचे मोठे मर्मज्ञ आणि अनुभवी होते। युद्धकलेत अत्यंत निपुण व परमसाहसी, अतिरथी वीर होते। ब्रह्मास्त्र, आग्नेयास्त्र इत्यादी विचित्र अस्त्रांचा प्रयोग करणे हे त्यांना चांगले ठाऊक होते। युद्धक्षेत्री जेव्हा ते आपल्या संपूर्ण शक्तीनिशी उतरत तेव्हा त्यांना कोणीही जिंकू शकत नसे। त्यांचा विवाह महर्षी शरद्वान यांची कन्या कृपी हिचेबरोबर झाला होता। अश्वत्थामाचा जन्म त्यांच्यापासून झाला। राजा द्रुपद त्यांचा बालमित्र होता। एकेकाळी त्यांनी द्रुपदाजवळ जाऊन प्रियमित्रा असे म्हटले तेव्हा ऐश्वर्य मदाने धुंद झालेल्या द्रुपदाने त्यांचा अपमान करीत असे म्हटले, माझ्यापेक्षा ऐश्वर्य संपन्न राजाबरोबर तुझ्यासारख्या निर्धन व दरिद्री माणसाची मित्रता मुळीच होऊ शकत नाही। द्रुपदाच्या या तिरस्कारामुळे द्रोणांना मोठी मर्मवेदना झाली आणि ते हस्तिनापुरास येऊन आपले मेवणे कृपाचार्य यांच्याकडे राहू लागले। तिथे त्यांचा पितामह भीष्मांशी परिचय झाला आणि कौरव पांडवांच्या शिक्षणासाठी द्रोणाचार्यांची नेमणूक झाली। कौरव पांडवांचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी आपल्या शिष्यांना गुरुदक्षिणा म्हणून राजा द्रुपदाला पकडून आणण्यास सांगितले। फक्त अर्जुनच गुरूंच्या आज्ञेचे पालन करू शकला। त्याने द्रुपदाला रणक्षेत्रात हरवून त्याला सचिवासह पकडून आणले। द्रोणाने त्याला न मारता सोडून दिले, परंतु भागीरथीच्या उत्तरेकडील त्याचे राज्य घेतले। द्रोणांनी महाभारतीय युद्धात 5 दिवस सेनापती पदावर राहून घनघोर युद्ध केले आणि शेवटी आपला मुलगा अश्वत्थामा याच्या मृत्यूची अफवा ऐकून शस्त्रास्त्रांचा त्याग केला व नंतर समाधिस्थ होऊन ते भगवंताचे ध्यान करू लागले। त्यांनी प्राणत्याग केल्यावर त्यांच्या ज्योतिर्मय स्वरूपामुळे असे तेज पसरले की सर्व आकाश तेजाने भरून गेले। त्याच अवस्थेत दृष्टद्युम्नाने तीक्ष्ण तलवारीने त्यांचे शिर कापून काढले। येथे दुर्योधनाने तुम्ही म्हणून सर्वात प्रथम त्यांचे नाव घेतले, त्यामुळे ते खुश होतील व आपल्या बाजूने मोठ्या उत्साहाने युद्ध करतील असे त्याला वाटत होते। गुरु असल्यामुळेही आदराने त्यांचे नाव सर्वप्रथम घेणे हेही युक्तिसंगत आहे। पुढचा प्रश्न, भीष्म कोण होते? भीष्म हे राजा शांतनूचे पुत्र होते। भागीरथी गंगेने त्यांना जन्म दिला। ते द्यो नामक नवम वस्तूचे अवतार होते। त्यांचे पूर्वीचे नाव देवव्रत होते। आपल्या पित्याचा विवाह सत्यवती बरोबर करण्यासाठी सत्यवतीच्या पित्याच्या आज्ञेप्रमाणे भर युवावस्थेतच जन्मभर विवाह न करण्याची आणि राज्यपदाचा त्याग करण्याची भीषण प्रतिज्ञा भीष्मांनी केली होती। या भीषण प्रतिज्ञेमुळे त्यांचे नाव भीष्म असे पडले। वडिलांच्या सुखासाठी त्यांनी मनुष्य मात्रास अत्यंत लोभनीय वाटणारे स्त्री सुख आणि राज्य सुख यांचा सर्वथा त्याग केला। त्यामुळे त्यांचा पिता जो शांतनू याने अत्यंत प्रसन्न होऊन असे वरदान दिले की तुझ्या इच्छेशिवाय मृत्यूही तुला मारू शकणार नाही। ते बालब्रह्मचारी, अत्यंत तेजस्वी, शस्त्र शास्त्र या दोन्हींमध्ये पूर्ण पारंगत
व अनुभवी महान ज्ञानी, महान वीर आणि दृढनिश्चयी महापुरुष होते. शौर्य, वीर्य, त्याग, तितिक्षा, क्षमा, दया, शम, दम, सत्य, अहिंसा, संतोष, शांती, बल, तेज, न्यायप्रियता, नम्रता, उदारता, लोकप्रियता, स्पष्टवादिता, साहस व ब्रह्मचर्य, विरती, ज्ञान, विज्ञान, मातृपितृभक्ती आणि गुरुसेवा इत्यादी बहुतेक सर्व सद्गुण भीष्माचार्यांच्या अंगी पूर्णपणे विकसित झालेले होते. भगवंताच्या भक्तीने भीष्मांचे जीवन पूर्णपणे भरलेले होते. ते भगवान श्रीकृष्णाचे स्वरूप व तत्व हे चांगल्या प्रकारे ओळखणारे श्रीकृष्णाचे एकनिष्ठ, पूर्ण श्रद्धासंपन्न आणि परमप्रेमी भक्त होते. महाभारतीय युद्धात त्यांची बरोबरी करणारा दुसरा कोणीही वीर नव्हता. त्यांनी दुर्योधनासमोर प्रतिज्ञा केली होती की मी 5 पांडवांना तर कधीच मारणार नाही, परंतु प्रत्येक दिवशी 10,000 योद्ध्यांना मारत राहीन. त्यांनी कौरवांचा मुख्य सेनापती म्हणून 10 दिवस घोर युद्ध केले. त्यानंतर त्यांनी शरशय्येवर पडल्या पडल्या सर्वांना महान ज्ञानाचा उपदेश देऊन उत्तरायण आल्यावर स्वेच्छेने देहत्याग केला. आता पुढचा प्रश्न, कर्ण कोण होता? आपण फक्त भगवद्गीतेवरचं भाष्य वाचतोय, पण आपल्याला महाभारतामधली पात्र आणि त्यांच्याबद्दलची माहिती पण सगळी या पुस्तकातून आपल्याला मिळते आहे. हे आपलं महाभाग्य आहे. कर्ण कोण होता? कर्ण हा कुंतीचा पुत्र होता. सूर्याच्या प्रभावामुळे कुंतीला कुमारी अवस्थेतच हा झाला. कुंतीने त्याला पेटी ठेवून नदीत सोडले होते, पण सुदैवाने त्याचा मृत्यू झाला नाही. ती पेटी वाहत वाहत हस्तिनापुरास आली. अधिरथ नावाच्या सुताने त्याला आपल्या घरी आणले व त्याची पत्नी राधा हिने त्याचे पालन पोषण केले, म्हणून त्यांचाच मुलगा म्हणून कर्ण मानला जाऊ लागला. त्याचा जन्म कवचकुंडल रूपी धनासह झाला होता, म्हणून अधिरथाने त्याचे नाव वसुषेण असे ठेवले होते. त्याने द्रोणाचार्य व परशुराम यांच्याकडून शस्त्रास्त्र विद्या शिकून घेतली होती. तो शास्त्र आणि शस्त्र या दोन्हींचा पंडित होता व अनुभवी होता. शस्त्रविद्या व युद्धकला यांमध्ये तो अर्जुनाच्या बरोबरीचा होता. दुर्योधनाने कर्णाला अंगदेशाचा राजा बनवले. दुर्योधनाबरोबर त्याची प्रगाढ मैत्री होती आणि तो तनमनाने नेहमी दुर्योधनाचे हितचिंतन करीत असे. इतकेच काय, माता कुंतीने व भगवान श्रीकृष्णाने समजावल्यावरही कर्णाने दुर्योधनास सोडून पांडवांच्या पक्षात येण्याचे मान्य केले नाही. त्याची दानशीलता अद्वितीय होती. तो नित्य सूर्याची उपासना करीत असे. त्याच्याकडे कोणीही याचक जे मागत असे ते आनंदाने तो देत असे. एके दिवशी देवराज इंद्राने अर्जुनाच्या हितासाठी ब्राह्मणाचा वेश धारण करून त्याच्या शरीरावर असलेली नैसर्गिक कवचकुंडले मागून घेतली. त्याने मोठ्या आनंदाने त्याच क्षणी कवचकुंडले काढून दिली. त्याबद्दल इंद्राने त्याला एक वीरधातिनी अशी अमोघ शक्ती प्रदान केली. कर्णाने युद्धाचे वेळी त्याच शक्तीने भीमसेनाचा वीरपुत्र घटोत्कच याचा वध केला. द्रोणाचार्यांच्या नंतर महाभारतीय युद्धात 2 दिवस मुख्य सेनापती म्हणून काम केल्यावर तो अर्जुनाचा हातून मारला गेला. आता B.R. चोप्रांचं महाभारत तुम्हाला थोडं थोडं आठवायला लागलं असेल. अर्थात पुन्हा एकदा आठवण करून देतो की B.R. चोप्रांचं महाभारत हे एडिटेड महाभारत होतं. ते पटकथा लिहिलेलं महाभारत होतं. ते खरं नव्हतं. हे जे आपण वाचतो आहोत ते खरं अभ्यासू माणसांनी लिहिलेले भाष्य वाचतो आहोत. त्यांनी आपण सुरुवातीच्या भागामध्ये बघितलं की त्यांनी किती ग्रंथांचा संदर्भ ह्या पुस्तक लिहिण्यासाठी घेतलेला आहे. त्यामुळे आपण ऑथेंटिक भाष्य आता वाचतो आहोत. पुढचा प्रश्न, कृपाचार्य कोण होते? कृपाचार्य हे गौतम वंशीय महर्षी शरद्वान यांचे पुत्र होते. कृपाचार्य हे धनुर्विद्येत मोठे पारंगत व अनुभवी होते. त्यांच्या बहिणीचे नाव कृपी होते. महाराज शांतनूने कृपा करून या बहीण भावांचे पालन केले होते, म्हणून त्यांचे नाव कृप व त्यांच्या बहिणीचे नाव कृपी पडले. कृपाचार्य वेदशास्त्राचे ज्ञाते, धर्मात्मा आणि सद्गुणांनी संपन्न असे सदाचारी पुरुष होते. द्रोणाचार्यांच्या पूर्वी कौरव पांडवांना आणि यादवादिकांना धनुर्विद्येचे शिक्षण हेच देत होते. संपूर्ण कौरव वंशाचा नाश झाल्यावरही कृपाचार्य जिवंत होते. त्यांनी परीक्षिताला अस्त्रविद्या शिकवली. हे मोठे वीर असून शत्रूवर विजय मिळवण्यात तरबेज होते, म्हणून त्यांच्या नावाला जोडून समितिंजय असा उल्लेख केलेला आहे, असे विशेषण लावले आहे. पुढचा प्रश्न, अश्वत्थामा कोण होता? महाभारतातल्या पात्रांची आपण जास्त ओळख करून घेतोय. अश्वत्थामा हा आचार्य द्रोणांचा पुत्र होय. हा शस्त्रास्त्र विद्येमध्ये अत्यंत निपुण, युद्धकलेत प्रवीण व मोठा शूरवीर महारथी होता.
त्याने आपल्या द्रोणाचार्य या पित्याकडून युद्धविद्या शिकून घेतली होती. पुढचा प्रश्न, विकर्ण कोण होता? धृतराष्ट्राच्या 100 पुत्रांपैकीच एकाचे नाव विकर्ण होते. हा मोठा धर्मात्मा, वीर आणि महारथी होता. कौरवांच्या राजसभेत अत्याचार पीडित झालेल्या द्रौपदीने ज्यावेळी सर्व लोकांना विचारले की मी द्यूतात हारली गेली आहे की नाही, त्यावेळी विदूर सोडून सर्व सभासद गप्प राहिले. परंतु विकर्ण हाच असा होता की त्याने सभेत उभे राहून उच्च स्वरात न्याय आणि धर्माला अनुकूल असे स्पष्ट सांगितले की द्रौपदीच्या प्रश्नाचे उत्तर न देणे हे मोठे अन्यायकारक आहे. मला तर वाटते की द्रौपदी आमच्याकडून जिंकली गेलेली नाही. पुढचा प्रश्न, सौमदत्ती हा कोण होता? सोमदत्ताचा पुत्र भूरिश्रवा याला सौमदत्ती असे म्हणत होते. हा शांतनूचा मोठा बाहिक याचा पुत्र होता. बान्निक याचा पौत्र होता. हा मोठा धर्मात्मा, युद्धकलेत कुशल आणि शूरवीर महारथी होता. त्याने मोठमोठ्या दक्षिणेचे अनेक यज्ञ केले होते. महाभारतीय युद्धात हा सात्यकीकडून मारला गेला. पुढचा प्रश्न, तथा आणि एव या दोन्ही अव्ययांच्या प्रयोगाचे तात्पर्य काय आहे? तथा आणि एव या अव्ययांच्या प्रयोगाचे तात्पर्य काय आहे? जर तुम्हाला स्पीड जास्त वाटत असेल तर यूट्यूबवर स्पीड कमी करून ऐकण्याची सोय असते. ती स्पीड कमी करून तुम्ही ऐकू शकता आणि नोट्स काढू शकता. टीव्हीवरती लावलं तर तुम्हाला मोठ्या अक्षरात दिसेल आणि नोट्स सुद्धा काढता येतील. उत्तर या प्रश्नाचं, या दोन्ही अव्ययांचा म्हणजे तथा आणि एव या दोन्ही अव्ययांचा प्रयोग करून असे दाखवले आहे की अश्वत्थामा, विकर्ण आणि भूरिश्रवा हे सुद्धा कृपाचार्यांच्या बरोबरीने संग्राम विजयी होते. आता श्लोक 9. अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः. पुन्हा एकदा, अन्ये च बहवः शूरा मदर्थे त्यक्तजीविताः नानाशस्त्रप्रहरणाः सर्वे युद्धविशारदाः. अर्थ, इतरही माझ्यासाठी जीवावर उदार झालेले पुष्कळ शूरवीर आहेत. ते सर्वजण निरनिराळ्या शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असून युद्धात पारंगत आहेत. प्रश्न पहिला, 9व्या श्लोकाचा अध्याय पहिला, 9वा श्लोक, पहिला प्रश्न. या श्लोकाचा भावार्थ काय आहे? 9व्या श्लोकाचा भावार्थ काय आहे? यापूर्वी शाल्य, बान्निक, भगदत्त, कृतवर्मा आणि जयद्रथादी महारथींची नावे घेतलेली नाहीत. या श्लोकात दुर्योधन त्या सर्वांचा संकेत देतो. तो ही भावना दाखवू इच्छितो की आपल्या बाजूचा ज्या शूरवीरांची नावे मी सांगितली आहेत त्याशिवाय आणखी पुष्कळ योद्धे आहेत. ते हातात धारण केल्या जाणाऱ्या तलवार, गदा, त्रिशूल इत्यादी शस्त्रांनी आणि बाण, तोमर, शक्ती इत्यादी फेकल्या जाणाऱ्या अस्त्रांनी पूर्णपणे सुसज्ज आहेत. ते युद्धकलेत निपुण आहेत असे महारथी असून हे सर्वजण माझ्यासाठी प्राण अर्पण करण्यास तयार आहेत. म्हणून माझ्या विजयासाठी हे सर्व जीवात जीव असेपर्यंत खंबीरपणे युद्ध करतील असे तुम्ही खात्रीने समजा. आता दुर्योधन द्रोणाचार्यांना हे सगळं सांगतोय की आपल्या बाजूनी लढणारे कोण कोण आहेत आणि कसे कसे आहेत. आपण असं समजू शकतो की दुर्योधन कदाचित स्वतःचीच समजूत घालण्यासाठी हे सगळं करत असेल किंवा द्रोणाचार्यांनी आपल्या बाजूने फिरून पांडवांच्या बाजूने जाऊ नये म्हणूनही कदाचित करत असेल. म्हणून दुर्योधन हे सगळं सांगत असेल त्यांना. पुढे 10व्या श्लोकाचा संबंध, आपल्या महारथी योद्ध्यांची प्रशंसा करून दुर्योधन आता दोन्ही सैन्यांची तुलना करीत. सैन्यांची तुलना करीत पांडवांच्या सेनेपेक्षा आपली सेना अधिक शक्तिशाली व उत्तम असल्याचे सांगतो. बघा, तेच आहे पुढे. श्लोक क्रमांक 10. अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं. पुन्हा एकदा, अपर्याप्तं तदस्माकं बलं भीष्माभिरक्षितं पर्याप्तं त्विदमेतेषां बलं भीमाभिरक्षितं. अर्थ, भीष्म पितामहांनी रक्षण केलेले आमचे हे सैन्य सर्व दृष्टींनी अजिंक्य आहे, तर भीमाने रक्षण केलेले यांचे सैन्य जिंकायला सोपे आहे. साधा सरळ सोपा श्लोक आहे हा. पहिला अध्यायच अतिशय साधा सोपा सरळ आहे. क्लिष्ट असं या अध्यायामध्ये काही नाही. जनरल युद्धाची माहिती आणि त्यांच्या मनातले भाव, अर्जुनाच्या आणि दुर्योधनाच्या मनातले भाव सगळे या पहिल्या अध्यायामध्ये दिलेले आहेत, ज्याचं नाव आहे अर्जुन विषाद योग. 10व्या श्लोकावरचा पहिला प्रश्न, दुर्योधनाने आपल्या सेनेस भीष्म पितामह यांच्याद्वारे सुरक्षित आणि
अपर्याप्त आहे असे सांगून कोणता भाव व्यक्त केला आहे? उत्तर, अशा प्रकारे दुर्योधनाने हेतुपूर्वक आपल्या सेनेचे महत्त्व सिद्ध केले आहे. त्याचे म्हणणे आहे की आपली सेना वरील पुष्कळशा महारथींनी परिपूर्ण आहे. परशुरामासारख्या युद्धवीरालाही चकवणारे व भूमंडळावरील अद्वितीय वीर भीष्म पितामह यांचे तिला संरक्षण आहे आणि संख्येनेही ती पांडव सेनेपेक्षा 4 अक्षौहिणी जास्त आहे. अशा माझ्या सेनेवर विजय मिळवणे हे कुणालाही शक्य नाही. ती सर्व प्रकारे अपर्याप्त म्हणजे आवश्यकतेपेक्षा पुष्कळ जास्त शक्तिशाली आहे म्हणून आज्ञेय आहे. महाभारताच्या उद्योग पर्वातील 55व्या अध्यायात दुर्योधनाने धृतराष्ट्रासमोर आपल्या सेनेचे वर्णन केलेले आहे. तेथेही बहुतेक याच महारथींची नावे घेऊन आणि भीष्म पितामह यांचे सेनेत संरक्षण असल्याचे सांगून तिचे महत्त्व प्रतिपादन केलेले आहे आणि स्पष्ट शब्दात सांगितले आहे. गुणहीनम पौष्याच्च बहुपश्यामी भारत गुणोदयम बहुगुण मात्मनश्च विशांपते. महाभारतातला श्लोक आहे त्यामुळे माझ्या वाचनातला नाहीये, माफी असावी चुकांबद्दल. तुम्हाला स्क्रीनवर दिसलेला आहे. वाचता वाचता माझ्या डोक्यात एक मुद्दा आला, तो मी तुम्हाला सांगतो. आवश्यक मुद्दा आहे, ज्ञानवर्धक मुद्दा आहे. तुम्ही जर यूट्यूब बघत असाल आणि तुम्हाला महाभारत याची सत्यता जाणून घ्यायची असेल किंवा इंग्रजीमध्ये ज्याला डेटिंग म्हटलं जातं, डेटिंग, महाभारताच्या डेट्स अंदाजे महाभारत केव्हा झालं असावं याच्या जर डेट्स जाणून घ्यायच्या असतील तर डॉक्टर निलेश ओक नावाचे एक गृहस्थ आहेत, पुण्यावरले गृहस्थ आहेत आणि त्या निलेश ओक नावाचा एक चॅनल आहे आणि हे ओक जे आहेत, निलेश ओक जे आहेत ते महाभारत रामायण या आपल्या ग्रंथांच्या मध्ये किंवा रामायण आणि महाभारताचं डेटिंग त्यांनी केलेलं आहे. म्हणजे त्यांनी सगळ्या बाजूनी अभ्यास करून पुरावे गोळा करून डेटिंग सिद्ध केले. अंदाजे 150, 200, 250 वर्षांचा फरक आहे. एक्झॅक्ट कालावधी नाहीये पण त्यांच्या चॅनलवरती व्हिडिओ जर तुम्ही बघितलेत तर तुम्हाला महाभारत कालावधीचा तारखा म्हणजे वर्ष सुद्धा तुम्हाला मिळतील. एक्झॅक्टली नाही पण जनरल 150, 200, 250 वर्षाच्या अंतरानुसार फरकाने तुम्हाला खूप ज्ञान मिळेल महाभारताबद्दल आणि रामायणाबद्दल. निलेश ओक चॅनलचं नाव आहे. असो, पुढे जाऊयात. हे भरतवंशी राजा, मला शत्रुसेना जवळजवळ गुणहीन वाटते आणि आपली सेना अनेक गुणांनी युक्त आणि परिणामतः गुणांचा उदय करणारी आहे असे मी मानतो. म्हणून माझ्या पराजयाचा प्रश्नच उद्भवत नाही. अशा प्रकारे भीष्म पर्वामध्ये दुर्योधनाने द्रोणाचार्यांसमोर पुन्हा आपल्या सेनेचे वर्णन केलेले आहे. तेथेही गीतेतील वरील श्लोक जसाच्या तसा पुन्हा सांगितलेला आहे. म्हणजे महाभारतामध्ये हाच श्लोक घेतलेला आहे, त्याचा संदर्भ पण तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. त्याच्या पूर्वीच्या श्लोकात तर असे म्हटले आहे, एकैकशः समर्था हि यूयम सर्वे महारथाः पांडुपुत्रान रणे हंतुम ससैन्यान किमु संहताः. असं महाभारतामध्ये म्हटलेलं आहे. तुम्ही सर्व महारथी असे आहात की एकेकटे पांडवांना सेनेसह मारून टाकण्यास समर्थ आहात. मग सर्वजण मिळून त्यांचा संहार कराल यात सांगायचे ते काय? म्हणून येथे अपर्याप्त शब्दाने दुर्योधनाने आपल्या सेनेचे महत्त्व प्रकट केलेले आहे आणि वरील स्थानी हा श्लोक आपल्या पक्षातील योद्ध्यांना उत्साहित करण्यासाठीच म्हटला आहे. हे म्हणणेच योग्य व प्रसंगानुसार आहे. पुढचा प्रश्न 10व्या श्लोकावरचा. पांडवांच्या सेनेस भीमाचे संरक्षण आहे व ती पर्याप्त आहे असे सांगून कोणता अभिप्राय व्यक्त केला आहे? दुर्योधनाने कोणता अभिप्राय व्यक्त केला आहे? उत्तर, अशा प्रकारे दुर्योधनाने पांडव सेनेतील उणीव सिद्ध केली आहे. त्याचे म्हणणे असे आहे की आमच्या सेनेचे संरक्षक भीष्म आहेत तर त्यांच्या सेनेचा संरक्षक भीम आहे. भीम शरीराने मोठा बलवान असला तरीही भीष्माशी त्याची भीमाची तुलना होऊ शकत नाही. कुठे रण कला कुशल शस्त्रशास्त्र निपुण परम बुद्धिमान भीष्म पितामह आणि कुठे धनुर्विद्येत अकुशल आणि मठ्ठ डोक्याचा भीम. तसेच पांडवांची सेना पर्याप्त म्हणजे मर्यादित शक्तीची आहे. आपण तिच्यावर सहज विजय मिळवू शकू. आता हे सगळं महाभारत जे आपण शिकतो आहोत, ही भगवद्गीता, महाभारत नाही भगवद्गीता जी आपण शिकतो आहोत, ही सगळी भगवद्गीता आपल्याला आपल्या आत्ताच्या कार्मिक जीवनाला लावायची आहे. आणि आपल्या जीवनाला लावायची आहे म्हणजे अप्लाय करायची आहे. आपल्याला इंग्लिश शब्द चांगले समजतात. अप्लाय करायची आहे
आता ती कुठे आणि कशी आपल्या विचारांना अप्लाय करायची हे तुमचं तुम्ही ठरवा. मी त्याच्याबद्दल उपदेश देणारा कोणी गुरु, महात्मा, संत, गुरुजी कोणीही नाहीये. मी एक सामान्य अभ्यासक, आत्ताच गीतेचा अभ्यास सुरू केलेला विद्यार्थी आहे. तुम्ही ठरवू शकता की ही भगवद्गीता आपल्या जीवनाला कशी लागू करायची. मला ह्याचा खूप फायदा होतो आहे. संबंध, पुढचा 11वा श्लोक. संबंध. अशा प्रकारे भीष्माचार्यांकडून संरक्षित असलेली आपली सेना ही अजेय असल्याचे सांगून आता दुर्योधन चोहोकडून भीष्माचार्यांचे रक्षण करा अशी द्रोणाचार्य प्रभूती सर्व महारथींना विनंती करत आहे. 11वा श्लोक. अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. पुन्हा एकदा. अयनेषु च सर्वेषु यथा भागमवस्थिताः भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. अर्थ. म्हणून सर्व व्यूहांच्या प्रवेशद्वारात आपापल्या जागेवर राहून आपण सर्वांचीच निस्संदेह भीष्म पितामहांचेच सर्व बाजूंनी रक्षण करावे. आपण सर्वांनीच निस्संदेह भीष्म पितामहांचेच रक्षण सर्व बाजूंनी करावे. प्रश्न. 11व्या श्लोकाचा पहिला प्रश्न. या श्लोकाचे तात्पर्य काय आहे. नुसती अनुवाद वाचून समजणार नाही. या अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला ह्या उपक्रमातून समजतायत. या श्लोकाचे तात्पर्य काय आहे. पितामह भीष्म स्वतःचे रक्षण करण्यास पूर्णतः समर्थ आहेत ही गोष्ट दुर्योधनही जाणतो. परंतु भीष्मांनी प्रथमतः सांगून टाकले होते की द्रुपद पुत्र शिखंडी हा पूर्वी स्त्री होता, नंतर तो पुरुष झाला. स्त्री रूपात जन्म झाल्यामुळे मी आताही त्याला स्त्रीच मानतो. वीरपुरुष स्त्रियांच्यावर शस्त्रप्रहार करीत नाहीत, म्हणून तो जर समोर आला तर मी त्याच्यावर शस्त्रप्रहार करणार नाही. म्हणून सर्व सेना एकत्र झाल्यावर दुर्योधनाने सर्व योद्ध्यांसमोर दुःशासनास सावधान करीत पूर्वीच ही गोष्ट समजावून सांगितली होती. येथेही त्याच भीतीची शक्यता वाटून दुर्योधन आपल्या पक्षातील सर्व प्रमुख महारथींना विनंती करत आहे की ज्या व्यूहद्वारावर मोर्चावर तुम्हाला नेमले आहे तेथेच आपापल्या ठिकाणी दृढपणे नेटाने उभे राहा आणि पूर्णपणे सावधपणा बाळगा. त्यामुळे कोणत्याही व्यूहद्वारातून शिखंडी आपल्या सेनेमध्ये शिरून भीष्म पितामह यांचे जवळ पोहोचू शकणार नाही. समोर येतात शिखंडीला मारून पळवून लावण्यासाठी तुम्ही सर्व महारथी तयार राहा. जर तुम्ही शिखंडीपासून भीष्मांचा बचाव केला तर मग आपणाला कोणत्याही प्रकारची भीती नाही. इतर सर्व महारथींना पराजित करणे हे भीष्माचार्यांच्या दृष्टीने सोपे आहे. 12वा श्लोक. त्याचा संबंध. दुर्योधनाने आपल्या बाजूच्या महारथींची विशेषतः भीष्माचार्यांची प्रशंसा केली. त्याचे वर्णन ऐकवल्यावर संजय हा आता त्यानंतरच्या घटनांचे वर्णन करतो. श्लोक 12वा. भगवद्गीता अध्याय 1 श्लोक 12वा. तस्य संजनयन् हर्ष कुरु वृद्धः पितामहः सिंहनादं विनद्यौच्चै शंखं दद्मौ प्रतापवान्. पुन्हा एकदा. तस्य संजनयन् हर्ष कुरु वृद्धः पितामहः सिंहनादं विनद्यौच्चै शंखं दद्मौ प्रतापवान्. अर्थ. 12व्या श्लोकाचा अर्थ बघूयात आणि मग प्रश्न उत्तर बघूयात. 12व्या श्लोकाचा अर्थ आहे किंवा अनुवाद आहे. कौरवातील वृद्ध महापराक्रमी पितामह भीष्मांनी त्या दुर्योधनाच्या अंतःकरणात आनंद निर्माण करीत मोठ्याने सिंहासारखी गर्जना करून शंख वाजवला. आता भीष्माचार्यांनी शंख वाजवलेला आहे आणि आता पुढच्या श्लोकांमध्ये प्रत्येकाच्या शंख वाजवल्याचं वर्णन येणार आहे. ते आता आपल्याला पुढे जाऊ तसं समजेल. या श्लोकाचा अर्थ काय आहे. 12व्या श्लोकाचा अर्थ काय आहे. कुरुकुलात बांधणीत सोडल्यास सर्वात वडील असे भीष्म पितामह होते. कौरव आणि पांडवांशी त्यांचा सारखाच संबंध होता. पितामह असल्यामुळे ते दोघांनाही पूज्य होते. म्हणून संजयाने त्यांना कौरवातील वृद्ध व पितामह असे म्हटले आहे. वयाने फार वृद्ध असले तरी तेज, बल, पराक्रम, वीरता आणि क्षमता यांमध्ये ते चांगल्या वीर तरुणांपेक्षा अधिक श्रेष्ठ होते. म्हणून त्यांना प्रतापवान असे म्हटले आहे. अशा प्रतापवान भीष्मांनी जेव्हा द्रोणाचार्यांच्या जवळ उभ्या असलेल्या दुर्योधनाला पांडवसेना पाहून चकित व चिंतित झालेला बघितले आणि तो आपली काळजी दडवून योद्ध्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आपल्या सेनेची प्रशंसा करीत आहे, तसेच तो द्रोणाचार्य इत्यादी सर्व महारथींना माझे रक्षण करण्याची विनंती करीत आहे हे पाहिले, तेव्हा पितामह भीष्मांनी आपला प्रभाव दाखवीत त्यांना प्रसन्न करण्यासाठी व मुख्य सेनापती या नात्याने
सेनेमध्ये युद्धारंभाची घोषणा करण्यासाठी सिंहाप्रमाणे गर्जना करून मोठ्या जोराने शंख फुंकला. 13वा श्लोक. ततशंखाश्च भैर्यश्च पणवानक गोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तु मूलोऽभवत्. पुन्हा एकदा. ततशंखाश्च भैर्यश्च पणवानक गोमुखाः सहसैवाभ्यहन्यन्त सशब्दस्तु मूलोऽभवत्. अर्थ. 13व्या श्लोकाचा अर्थ. त्यानंतर शंख, नगारे, ढोल, मृदंग, शिंगे इत्यादी वाद्ये एकदम वाजू लागली आणि त्यांचा प्रचंड आवाज झाला. 13व्या श्लोकाचा पहिला प्रश्न. या श्लोकाचा भावार्थ काय आहे? उत्तर. जेव्हा भीष्म पितामहांनी सिंहाप्रमाणे गर्जना करून शंख फुंकून युद्ध आरंभ झाल्याची घोषणा केली तेव्हा सर्वत्र उत्साह पसरला आणि संपूर्ण सैन्यात चोहीकडून विभिन्न सेनानायकांचे शंख व तरतरेची युद्धवाद्ये एकदम वाजू लागली. एकदम वाजल्यामुळे त्यांच्या भयानक आवाजाने आकाश दुमदुमून गेले. पुढच्या श्लोकाचा संबंध 14व्या श्लोकाचा. धृतराष्ट्राने विचारले होते की युद्धासाठी एकत्र आल्यावर माझ्या व पांडूच्या पुत्रांनी काय केले. याचे उत्तर देताना संजयाने आतापर्यंत धृतराष्ट्राच्या पक्षातील लोकांचा वृत्तांत ऐकवला. आता पांडवांनी काय केले हे पुढील 5 श्लोकात सांगत आहे. त्यातला 14वा श्लोक. ततश्वेतैर्हयैर्युक्ते महन्ति स्यन्दने स्थितौ माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदद्मतुः. पुन्हा एकदा. ततश्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ माधवः पाण्डवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदद्मतुः. याचा अनुवाद. 14व्या श्लोकाचा अनुवाद. यानंतर पांढरे घोडे जोडलेल्या उत्तम रथात बसलेल्या श्रीकृष्णांनी आणि अर्जुनानेही दिव्य शंख वाजवले. आता भीष्माचार्यांनी शंख वाजवला आणि आता त्यानंतर श्रीकृष्णांनी आणि अर्जुनानेही आपापले दिव्य शंख वाजवले. या श्लोकाचा भावार्थ काय आहे? अर्जुनाचा रथ फारच विशाल आणि उत्तम होता. तो रथ सोन्याने मढवलेला, मोठा, तेजोमय, अत्यंत प्रकाशयुक्त, मजबूत, मोठा व परम सुंदर होता. त्यावर अनेक पताका फडकत होत्या. त्या पताकांना घुंगरू लावलेले होते. त्याला मोठी व मजबूत चाके होती. उंच ध्वज विजेप्रमाणे तळपत होता. त्यावर चंद्र व ताऱ्यांची चिन्हे होती आणि त्यावर हनुमान विराजमान होता. या ध्वजाबद्दल संजयाने दुर्योधनास सांगितले होते की तो तिरका व वरच्या बाजूस सर्वत्र 1 योजन फडकत असतो. ज्याप्रमाणे आकाशातील इंद्रधनुष्यात प्रकाशयुक्त असे अनेक विचित्र रंग दिसतात त्याप्रमाणे या ध्वजाचे रंग दिसतात. इतका विशाल पसरला असला तरी तो भारी नव्हता. तो कोठे थांबत नव्हता, अडकत नव्हता. वृक्षांच्या दाटीमध्येही तो निर्वाधपणे जात होता. वृक्ष त्याला स्पर्श करू शकत नव्हते. त्या रथाला 4 फार सुंदर, सुसज्ज, प्रशिक्षित, बलवान व वेगाने दौडणारे शुभ्र व दिव्य असे घोडे जुंपले होते. हे घोडे चित्ररथ गंधर्वाने दिलेल्या 100 दिव्य घोड्यांपैकी होते. त्यांचे वैशिष्ट्य असे होते की त्यातील कितीही मेले तरीही त्यांची संख्या 100च राहत असे, कमी होत नसे आणि ते पृथ्वी, स्वर्ग इत्यादी सर्व ठिकाणी जाऊ शकत. रथाच्या बाबतीत असेच होते. खांडवन जाळल्यावर अग्निदेवाने प्रसन्न होऊन हा रथ अर्जुनास दिला होता. अशा महान रथावर विराजमान झालेले भगवान श्रीकृष्ण व वीरवर अर्जुन यांनी जेव्हा भीष्म पितामह यांच्यासहित कौरव सेनेने वाजवलेल्या शंख आणि भिन्न भिन्न रणवाद्यांचा आवाज ऐकला तेव्हा त्यांनीही युद्धारंभाची घोषणा करण्यासाठी आपापले शंख फुंकले. श्रीकृष्ण व अर्जुन यांचे शंख सामान्य नव्हते तर अत्यंत विलक्षण, तेजोमय आणि अलौकिक होते. यामुळेच त्यांना दिव्य म्हटले आहे. श्लोक क्रमांक 15. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तं धनंजयः पौंड्रं दद्मौ महाशंखं भीमकर्मावृकोदरः. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तं धनंजयः पौंड्रं दद्मौ महाशंखं भीमकर्मावृकोदरः. अर्थ. श्रीकृष्णांनी पांचजन्य नावाचा, अर्जुनाने देवदत्त नावाचा आणि भयानक कृत्ये करणाऱ्या भीमाने पौंड्र नावाचा मोठा शंख फुंकला. आता प्रत्येकाचे शंख आहेत आणि प्रत्येकाच्या शंखाला स्वतःची नावं पण आहेत. बघा, श्रीकृष्णाने पांचजन्य, अर्जुनाने देवदत्त आणि भीमाने पौंड्र नावाचा मोठा शंख फुंकला.
आता प्रश्न, भगवंताच्या ऋषिकेश या नावाचा अर्थ काय? त्याला पांचजन्य शंख कुणाकडून मिळाला होता? उत्तर, ऋषिक हे इंद्रियांचे नाव आहे, त्यांच्या स्वामीला ऋषिकेश असे म्हणतात. ऋषिक हे इंद्रियांचे नाव आहे व त्यांच्या स्वामीला ऋषिकेश असे म्हणतात. आणि हर्ष, सुख व सुखमय ऐश्वर्याचे जे निदान आहे त्याला ऋषिकेश असे संबोधले जाते. पुढे, भगवंत इंद्रियांचे अधीश्वरही आहेत आणि हर्ष, सुख व परमैश्वर्याचे निधानही आहेत, म्हणून त्यांचे एक नाव ऋषिकेश आहे. भगवंतांनी शंखरूप धारण केलेल्या पंचजन नामक एका दैत्यास मारून त्याला शंख रूपात स्वीकारले होते, म्हणून त्या शंखाचे नाव पांचजन्य असे पडले होते. पुढचा प्रश्न, अर्जुनास धनंजय हे नाव का पडले आणि त्याला देवदत्त शंख कोठून मिळाला? उत्तर, राजसूय यज्ञाच्या वेळी अर्जुनाने पुष्कळशा राजांना जिंकून अपार धन आणले होते, म्हणून त्याचे फक्त एक नाव धनंजय झाले. निवात कवचादी दैत्याच्या बरोबर युद्ध करताना अर्जुनाला इंद्राने देवदत्त नावाचा शंख दिला होता. या शंखाचा आवाज इतका भयंकर होता की तो ऐकून शत्रूची सेना चळाचळा कापत असे. पुढचा प्रश्न, भीमसेनाला भीमकर्मा आणि वृकोदर हे नाव कसे पडले? तसेच पौंड्र नामक शंखास महाशंख का म्हटले आहे? उत्तर, भीमसेन हा फार बलवान होता. त्याची कृत्ये अशी भयानक असत की पाहणाऱ्या व ऐकणाऱ्या लोकांच्या मनात अत्यंत भीती उत्पन्न होई, म्हणून त्याला भीमकर्मा असे म्हणतात. तो भरपूर जेवत असे व ते पचवण्याची शक्ती त्याला होती, म्हणून त्याला वृकोदर असे म्हणतात. त्याचा शंख फार मोठ्या आकाराचा होता आणि त्याचा आवाज फार मोठा होता, म्हणून त्याला महाशंख असे म्हटले आहे. श्लोक क्रमांक 16. अनंत विजयम राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोषमणि पुष्पकौ. मी जेव्हा फक्त श्लोक वाचण्याचा उपक्रम करणार आहे, शुद्धपणे श्लोक वाचण्याचा, तेव्हा अक्षरांची तोड कशी करायची, त्यांना वेगळा रंग दिलेला आहे आणि तोडलेली अक्षरं मी तुम्हाला त्या उपक्रमामध्ये दाखवणार आहे. आणि म्हणजे माझ्याबरोबर तुम्हालाही म्हणायला सोपं जाईल असा उपक्रम आपण तिसरा आपला उपक्रम असणार आहे. असो, अनंत विजयम राजा कुंतीपुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोषमणि पुष्पकौ. अर्थ, 16व्या श्लोकाचा अर्थ, कुंतीपुत्र राजा युधिष्ठिराने अनंत विजय नावाचा आणि नकुल व सहदेव यांनी सुघोष आणि मणिपुष्पक नावाचे शंख वाजवले. प्रत्येकाच्या शंखाची नावं आहेत हे आता आपल्या लक्षात येते आणि त्या शंखांचे इतिहास पण आपल्याला समजता आहेत ह्या पुस्तकाद्वारे. सामान्य गीतेचं पुस्तक वाचून हे सगळं समजणार नाही. युधिष्ठिराला कुंतीपुत्र आणि राजा असे म्हणण्याचा अभिप्राय कोणता? महाराज पांडूंच्या 5 पुत्रांपैकी युधिष्ठिर, भीम व अर्जुन हे कुंतीपासून उत्पन्न झाले होते आणि माद्रीपासून नकुल व सहदेव. या श्लोकात नकुल आणि सहदेव यांचीही नावे आली आहेत. युधिष्ठिर व नकुल सहदेव यांच्या माता वेगवेगळ्या होत्या. ही गोष्ट पटवण्यासाठी युधिष्ठिरास कुंतीपुत्र असे म्हटले आहे. तसेच यावेळी राज्यभ्रष्ट झाल्यावरही युधिष्ठिराने पूर्वी राजसूय यज्ञात सर्व राजांच्यावर विजय प्राप्त करून चक्रवर्ती साम्राज्याची स्थापना केली होती. पुढेही तो राजा होईल असे संजयाला विश्वास वाटतो आणि आत्ताही त्याच्या शरीरावर सर्व राजचिन्हे विद्यमान आहेत, त्यामुळे त्याला राजा असे म्हटले आहे. पुढे श्लोक क्रमांक 17 आणि 18 एकत्र आहेत. काश्चश्च परमेश्वासः शिखंडी च महारथः दृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः. पुन्हा एकदा वाचतो. काश्चश्च परमेश्वासः शिखंडी च महारथः दृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजितः. द्रुपदो द्रौपदेयांश्च सर्वशः पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहुः शंखादद्मुः पृथक् पृथक्. द्रुपदो द्रौपदेयांश्च सर्वशः पृथिवीपते सौभद्रश्च महाबाहुः शंखान् दद्मुः पृथक् पृथक्.
अर्थ या दोन्ही श्लोकांचा. श्रेष्ठ धनुष्य असलेला काशीराज महारथी शिखंडी, दृष्टद्युम्न, राजा विराट, अजिंक्य सात्यकी, राजा द्रुपद, द्रौपदीचे पाचही पुत्र, महाभाऊ सुभद्रापुत्र अभिमन्यू या सर्वांनी हे राजा सर्व बाजूंनी वेगवेगळे शंख वाजवले. पुढे प्रश्न त्या 17व्या आणि 18व्या श्लोकांवरचे प्रश्न आता. काशीराज, दृष्टद्युम्न, विराट, सात्यकी, द्रुपद आणि द्रौपदीचे 5 पुत्र व अभिमन्यू यांचा परिचय पूर्वीच्या प्रसंगात झाला आहे. शिखंडी कोण होता आणि त्याची उत्पत्ती कशी झाली? आता शिखंडीच्या बद्दलची माहिती. शिखंडी व दृष्टद्युम्न हे दोघेही राजा द्रुपदाचे पुत्र होते. शिखंडी मोठा होता आणि दृष्टद्युम्न लहान होता. पूर्वी जेव्हा राजा द्रुपदास अपत्य नव्हते तेव्हा त्याने अपत्य प्राप्तीसाठी आशुतोष भगवान शंकराची उपासना केली होती. शंकर प्रसन्न झाल्यावर राजाने अपत्याची याचना केली तेव्हा शंकर म्हणाले, तुला एक कन्या होईल. राजा द्रुपद म्हणाला, भगवंता मला कन्या नको, पुत्र हवा. त्यावर शंकर म्हणाले, ती कन्याच नंतर पुत्र होईल. या वरामुळे राजा द्रुपदाच्या घरी मुलगी जन्माला आली. राजाचा भगवान शंकराच्या शब्दांवर पूर्ण विश्वास होता म्हणून त्याने त्या मुलीला मुलगा म्हणून प्रसिद्ध केले. राणीने सुद्धा त्या मुलीला सर्वांच्या नजरेतून लपवून खरी गोष्ट कोणाला कळू दिली नाही. त्या मुलीचे नाव पुरुषाप्रमाणे शिखंडी असे ठेवले आणि तिला राजकुमाराप्रमाणे पोशाख घालून तिचे विधिपूर्वक विद्याध्ययन करविले. योग्य वेळी दशार्ण देशाचा राजा हिरण्यवर्णा याच्या मुलीशी त्याचा विवाहही झाला. हिरण्यवर्ण्याची मुलगी जेव्हा सासरी आली तेव्हा तिला कळले की शिखंडी पुरुष नसून स्त्री आहे. तेव्हा ती फार दुःखी झाली व तिने सर्व हकीकत आपल्या दासींच्या मार्फत आपला पिता हिरण्यवर्मा यास कळवली. हिरण्यवर्मा राजास फार राग आला. त्याने द्रुपदावर आक्रमण करून त्याला ठार मारण्याचे ठरवले. ही बातमी समजल्यावर द्रुपद राजा रक्षणासाठी देवाची आराधना करू लागला. इकडे पुरुष वेशधारी मुलीला आपल्यामुळे पित्यावर आलेले संकट पाहून फार दुःख झाले आणि प्राणत्याग करायचे ठरवून ती गुपचूप घरातून निघून गेली. वनामध्ये तिची स्थूणाकर्ण नावाच्या एका ऐश्वर्यवान यक्षाशी भेट झाली. या यक्षाला दया वाटून त्याने काही दिवसांसाठी तिला आपले पुरुषत्व देऊन तिचे स्त्रीत्व आपण स्वीकारले. अशा प्रकारे शिखंडी स्त्रीचा पुरुष झाला. त्याने घरी येऊन माता पित्यांना आश्वासन दिले आणि आपले सासरे हिरण्यवर्मा यांनाही आपल्या पुरुषत्वाची खात्री पटवून शांत केले. नंतर कुबेराच्या शापामुळे स्थूणाकर्ण हा जन्मभर स्त्रीच राहिला. त्यामुळे शिखंडीला पुरुषत्व परत करावे लागले नाही आणि तो पुरुषच राहिला. हा इतिहास भीष्म पितामह यांना माहीत होता म्हणून ते त्याच्यावर शस्त्रप्रहार करीत नव्हते. हा शिखंडी मोठा शूरवीर महारथी योद्धा होता. यालाच पुढे करून अर्जुनाने पितामह भीष्म यांना मारले. पुढचा प्रश्न. या सर्वांनी वेगवेगळे शंख वाजवले असे सांगण्यात काय वैशिष्ट्य आहे? सर्वांनी वेगवेगळे शंख वाजवले आणि त्यांची नावं सांगण्यात काय वैशिष्ट्य आहे? त्याचं उत्तर, सर्वशः या शब्दाने संजयाने दाखवले आहे की श्रीकृष्ण, 5 पांडव आणि काशीराज इत्यादी ज्यांचा नामोल्लेख केला आहे अशा योद्ध्यांच्या शिवाय पांडव सेनेमध्ये जितके म्हणून रथी महारथी व अतिरथी होते त्या सर्वांनी आपापले शंख वाजवले हेच त्यातील वैशिष्ट्य होय. आता श्लोक क्रमांक 19 वाचून आपण थांबूयात या भागामध्ये, कारण वेळ होत आलेली आपली. संबंध. भगवान श्रीकृष्ण व अर्जुन यांच्यासमोर पांडव सेनेतील इतर शूरवीरांनी चोहीकडून शंख फुंकले. त्या शंखध्वनीचा परिणाम काय झाला ते संजय आता सांगत आहे. श्लोक क्रमांक 19 अध्याय 1. सघोषोधार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत नभश्च पृथिवींचैव तुमुलो व्यनुनादयन्. पुन्हा एकदा. सघोषोधार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत नभश्च पृथिवींचैव तुमुलो व्यनुनादयन्. आणि त्या भयानक आवाजाने आकाश व पृथ्वीला दुमदुमून टाकीत कौरवांची अर्थात आपल्या पक्षातील लोकांची छाती दडपून टाकली. मित्रांनो, संस्कृत श्लोक वाचणं तितकं काही सोपं नाहीये. मी प्रॅक्टिस केली याची, खूप वेळेला व्हिडिओ ऐकलेत आणि प्रॅक्टिस करतोय. मी केली म्हणजे करतोय, कारण आपला पुढचा उपक्रम फक्त श्लोक वाचण्याचा आहे आणि त्याच्यामध्ये मला जास्तीत जास्त शुद्ध वाचायचे, त्यामुळे मी शुद्ध वाचण्याचा सराव करतोय सध्या. पुढे या 19व्या श्लोकावरचे प्रश्न.
या श्लोकाचा भावार्थ काय आहे? उत्तर, पांडव सेनेतील सर्व वीरांचे शंख जेव्हा एकदम वाजू लागले तेव्हा त्यांचा आवाज एवढा विशाल, गंभीर, मोठा व भयानक झाला की त्याने आकाश व पृथ्वी भरून गेली. अशा प्रकारे चोहीकडे तो घोर आवाज पसरल्याने सर्वत्र त्याचा प्रतिध्वनी उमटला आणि त्यामुळे पृथ्वी व आकाश भरून गेले. तो आवाज ऐकताच दुर्योधन प्रभृती धृतराष्ट्राच्या बाजूच्या इतर योद्ध्यांच्या मनात धडकी भरली आणि त्यांच्या काळजात अशी पीडा झाली की जणू काही त्यांची हृदये विदीर्ण केली असावीत. आणखी एक श्लोक घेऊन आपण थांबूया. 20 आणि 21 हे दोन्ही श्लोक घेऊन आपण थांबूया. अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः ऋषिकेशं तदा वाक्यं मिदमाह महीपते सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत. पुन्हा एकदा वाचतो. अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः ऋषिकेशं तदा वाक्यं मिदमाह महीपते सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत. आता मध्ये अर्जुन उवाच असं आलेलं आहे. 2 श्लोकांमध्ये 21व्या श्लोकाचा तुकडा केलाय. मध्ये अर्जुन उवाच असं आलेलं आहे. आता 21 आणि 22चा अर्थ. महाराज, त्यानंतर ध्वजावर हनुमान असणाऱ्या श्री अर्जुनाने युद्धाच्या तयारीने उभ्या असलेल्या कौरवांना पाहून शस्त्रांचा वर्षाव होण्याची वेळ आली आहे तेव्हा धनुष्य उचलून तो ऋषिकेश श्रीकृष्णांना असे म्हणाला, हे अच्युता, माझा रथ दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी उभा करा. प्रश्न उत्तरे. अर्जुनाला कपिध्वज असे का म्हटले आहे? अर्जुनाला कपिध्वज असे का म्हटले आहे? उत्तर, महावीर हनुमानाने भीमसेनास वचन दिले होते म्हणून तो अर्जुनाच्या रथाच्या विशाल ध्वजावर विराजमान झाला होता आणि युद्धात वेळोवेळी मोठ्या गर्जना करीत होता. आता महावीर हनुमान हे चिरंजीवी आहेत हे आपल्याला इथून लक्षात येतं. हनुमानाने भीमसेनास वचन दिले होते म्हणून तो अर्जुनाच्या रथाच्या विशाल ध्वजावर विराजमान झाला होता आणि युद्धात वेळोवेळी मोठ्याने गर्जना करीत होता. याचे धृतराष्ट्राला स्मरण करून देण्यासाठी संजयाने अर्जुनास कपिध्वज हे विशेषण लावले आहे. पुढचा प्रश्न. मोर्चा बांधून उभे असलेल्या धृतराष्ट्राशी संबंधित लोकांना पाहून शस्त्र चालवण्याच्या तयारीच्या वेळी अर्जुनाने धनुष्य उचलले याचे स्पष्टीकरण काय? उत्तर, कौरव पक्षातील सर्व योद्ध्यांचे बरोबर दुर्योधन इत्यादी सर्व भाऊ युद्धासाठी सज्ज होऊन शस्त्र चालवण्यासाठी तयार झाले आहेत असे अर्जुनाने पाहिले तेव्हा त्याच्या मनात वीररस जागा झाला आणि त्यानेही आपले गांडीव धनुष्य उचलले. पुढचा प्रश्न. येथे संजय श्रीकृष्णांना पुन्हा श्रीकृष्ण असे का, पुन्हा ऋषिकेश असे का म्हणत आहे? उत्तर, भगवंतांना ऋषिकेश असे म्हणून संजय हा महाराज धृतराष्ट्राला सुचवत आहे की इंद्रियांचे स्वामी साक्षात परमेश्वर श्रीकृष्ण हे अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करीत आहेत आणि त्यांच्याशी युद्ध करून तुम्ही विजयाची आशा बाळगता हे केवळ मोठे अज्ञान आहे असं संजय धृतराष्ट्राला सजेस्ट किंवा सुचवू पाहतो म्हणून तो असं म्हणतोय. पुढचा प्रश्न. आपला रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा करण्याची विनंती करताना अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना अच्युत असे संबोधले आहे. या अच्युत संबोधण्याचा हेतू काय आहे? बघा किती बारकावे आपल्याला या प्रश्न उत्तरातून समजतायत. पुन्हा एकदा मला वारंवार म्हणावं असं वाटतंय की गीतेच्या अनुवादाची नुसती पुस्तकं वाचून काही आपल्याला समजणार नाही. ह्या पुस्तकाची निवडच मी इतकी विचार करून केलेली आहे की त्याचा आपल्याला प्रचंड फायदा होणार आहे. पुढे उत्तर. या प्रश्नाचं उत्तर अच्युत का म्हटलेलं आहे? ज्याचा कोणत्याही प्रसंगी पराभव किंवा पतन होत नाही आणि जो आपले स्वरूप, शक्ती व महत्व यांपासून सर्वथा व सर्वदा स्खलित होत नाही त्याला अच्युत असे म्हणतात. अर्जुन या नावाने भगवंतांना संबोधित करून म्हणजे अच्युत या नावाने भगवंतांना संबोधित करून भगवंतांच्या महत्तेविषयी व त्यांच्या स्वरूपासंबंधी आपले ज्ञान प्रकट करीत आहे. तो म्हणतो की तुम्ही रथ हाकत असलात तरी काय झाले, वस्तुतः तुम्ही सदा सर्वदा साक्षात परमेश्वरच आहात. आणि पुढे 22वा श्लोक येतो. आपण व्हिडिओ चालू करून जवळपास 50 मिनिटं झालेली आहेत त्यामुळे आपण या भागामध्ये इथे आपण थांबतो आहोत. 5व्या भागामध्ये आपण आता लवकरच पुढच्या 22व्या श्लोकापासून पुढच्या 6व्या भागामध्ये सुरुवात करूयात.
आपल्याला पुन्हा एकदा विनंती की ह्या व्हिडिओला लाईक करा, एक छोटीशी का विना, एक वाक्याची का होईना कॉमेंट करा, मला सल्ला दिला तरी चालेल, माझ्या चुका दाखवल्या तरी चालतील, मला शाबासकी दिली तर उत्तमच। आपली कॉमेंट मला खूप मदत करणार आहे, लाईक आणि कॉमेंट, त्यामुळे हे करा। माझ्या चॅनलला अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब आणि ऑटो प्लेवर बघत असाल तर फॉलो करा, ही आपल्याला नम्र विनंती आहे। चला तर मग लवकरच भेटूयात BGM 006 म्हणजेच भगवद्गीता मराठी भाष्य वाचनाच्या 6व्या भागामध्ये। तोपर्यंत सर्वांना जय श्री हरी, जय श्री हरी, जय श्री हरी, धन्यवाद।